सर, आपण जर बघितलं 2017 ते 2022 पर्यंत जे आपल्या पक्षामध्ये जे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आहे आणि त्यातच आता खासदार नाही, त्यामुळे विकास निधी मिळत नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. काय सांगा? खासदार नाही म्हणजे आपले काही आमदार असतील किंवा खासदार ते देखील शिंदे गटाच्या पक्षात. संघटना काय फक्त विकास निधीवर चालत नसते. संघटना जनतेचे प्रश्न ते सोडवण्यासाठी ताकद, त्या सोडवण्यासाठी हिरिरीने सहभाग घेणं, याच्यावरही संघटनेचं काम चालत असतं. असं जरुरी नाही की निधी असला तरच संघटनेचं काम चालतं. हा मला वाटतं खोटा काही गद्दार लोकांनी पसरवलेला गैरसमज आहे. आणि निधी, पैसे ही दलाली आत्ताच्या घडीला मागच्या 2-3 वर्षापासून या राज्यात सुरू झाली. तुला निधी देतो, आमच्या पक्षात येतो. तुला आमचा विचार पडतो, आमच्या पक्षात असं कोणी म्हणत नाही. तुला निधी देतो आमच्या पक्षात. अशा पद्धतीनं धंदे या महाराष्ट्राला ना, असे धंदे करणारे लोक कोणत्या पक्षात असले काय, मला वाटतं आज आता यांना तर बाजारूपणाच म्हणावं लागेल. जास्त घाण शब्द मी वापरत नाही, पण बाजारू लोक असेल ज्याची किंमत होऊन खरेदी करतात असेल तर मला असं वाटतं असे लोक कुठं असले काय, यांनी फार काही फरक पडत नाही. आज दुसरीकडे गेले असतील, उद्या तिथून आणखी दुसरी किंमत लावली तर तिसरीकडे जाऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की ह्या सगळ्या विषयाचा ठीक आहे संघटनेवर परिणाम होता असं मी म्हणणार नाही, पण तेवढ्याच ताकदीचे नवीन कार्यकर्तेसुद्धा उभा राहतात असा आत्तापर्यंतचा तरी अनुभव आहे. आपण जर बघितलं शिवभोजन थाळी बजेट आहे जून अखेरपर्यंत 70 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता आणि आता जून अखेरपर्यंत चालू शकतो अशी माहिती समोर आली. शिवभोजन थाळी योजना चालेल, ती काही योजना बंद केली नाही. जून अखेर असे जुलैमध्ये अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या आहे, याच्यामध्ये निधीचं प्रोव्हिजन करता येतं. असं काही पूर्ण वर्षभराचंच एकदा केलं पाहिजे असं काही आवश्यक आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं ठीक आहे, आता जेवढं आहे तेवढं चालू आहे, त्याच्यात ॲड होईना हे मान्य आहे, परंतु जे आहे ते बंद होतं असं म्हणता येणार नाही. नियोजन असंच होत असतं. सर, संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की सचिन वाझे यांना घेण्यासाठी शासकीय निर्णय होता हा, आणि अशा ह्याच्यात या सगळ्या संदर्भात सचिन वाझेंना घेऊ नये यासाठी त्यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती आणि या सगळ्यामध्ये अबू आझमी सुद्धा साक्षीदार होते त्यावेळी. आणि असं असताना पोलीस आयुक्त यांची शिफारशीशिवाय हे होत नाही, मात्र त्यावेळेस सरकारने ही फाईल थांबवायला हवी होती, मात्र थांबवली गेली नाही असं त्यांनी म्हटलेलं पाहिजे. जे म्हटलं ते सत्य आहे ना, त्याच्यात मी ॲडिशनल काय सांगायचं. जे म्हटले ते सत्य. शेवटी निर्णय कोणाला घेणं कोणाला काढणं हा प्रशासकीय असतो. निश्चित त्याच्यावर सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं असं मी म्हणणार नाही. काही प्रमाणात असतं, सत्य जरी असलं तरी शेवटी प्रोसेस या सगळ्या गोष्टी प्रशासकीय स्तरावरच्या होतात. त्यावेळेसच्या पोलीस आयुक्तांचे काही इंटरेस्ट असतील नसतील असतील, त्या हेतूने त्यांना घेतलं गेलं आणि नंतर काय काय झालं आपण बघितलेलं आहे. खासदारांची 7 टीम परदेशात जाणार. 2 टीमचं नेतृत्व महाराष्ट्राकडे असणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन सिंधू संदर्भात परदेशात ती माहिती मिळणार आहे. काय माहिती देणार आहे संदर्भात पाकिस्तान देखील परदेशात जाणार आहे अशी माहिती समोर. मला असं वाटतं काय सांगणार हे लोक. सैनिकांनी जे कमावलं ते सरकारने गमावलं असं सांगणार आहे का? ट्रम्पनी सांगितल्यानंतर युद्धबंदी झाली हे सांगणार आहेत का? आणि चित्र देशातलं तर असंच दिसतंय ओव्हरऑल सगळं जर बघितलं तर. कोणी सांगितलं होतं इस्लामाबादवर ताबा घेतला, कोणी म्हटलं रावलपिंडी घेतलं, कोणी म्हटलं कराचीचं पोर्ट उडवलं. मला असं वाटतं या सगळ्याच्या सैनिक आपला पराक्रम करतात, त्याचा आदर आपण करतो, आपल्या देशाला याची माहिती आहे. बाकी तुम्ही इंटरनॅशनल लेवलला काय सांगतात, एक देशही आमच्या मागे उभा राहिला नाही. नरेंद्र मोदींनी मागच्या 11 वर्षामध्ये कित्येक ठिकाण दौरा केले. एक जगातला एक देश आपल्यासोबत उभा राहिला नाही हे सांगणार आहे का आपण? आमची चांगली स्थिती असताना आम्ही युद्धबंदी केली हे सांगणार आहे का? ट्रम्पच्या दबावाखाली. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं थोटांड असं मी म्हणेल. सर, आपण बघितलं 1 नेशन 1 इलेक्शन संदर्भात आता आपली देखील भूमिका घेतली की बॅलेट पेपरवर ही निवडणूक झाली पाहिजे. निवडणूक आयोगाकडे तुम्ही देखील आता आवाहन करणार आहेत का? काय सांगा? उद्या माझी स्वतंत्रपणे भेट आहे या शिष्टमंडळाशी. 1 नेशन विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्या पक्षाचं शिष्टमंडळ कालच त्यांना भेटलेलं आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल संध्याकाळी जाहीरपणे आमची भूमिका सांगितलेली आहे.
वन नेशन वन इलेक्शन होत असताना आपली संघराज्य पद्धती आहे. संघराज्य पद्धतीनं आपण काम करतो. असं काही जरुरी नाही या देशामध्ये की वरचं जे जसं आहे तसंच खाली व्हावं. आणि मला असं वाटतं याच्यातून संघराज्याचे अधिकार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काही राज्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला जातो असं एकंदर आमचं मत आहे. सर, राज्याला मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा खूप मोठा तडाखा बसलाय. 23,000 हेक्टरवरची जी काही पिकं आहेत जी आता तोंडाशी आली ती भुईसपाट झाली. खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं. हे पण हे सरकार काही शेतकऱ्याचं नाही. हे सरकार अदानींचं, हे सरकार अंबानींचं आहे. या सरकारला मेट्रो ट्रेनमध्ये इंटरेस्ट आहे. या सरकारला शेतकऱ्याच्या जमिनी लाटून मोठे मोठे मार्ग करण्यात इंटरेस्ट आहे. परंतु शेतकऱ्यांना कोणती मदत देण्यात या सरकारला कोणताही रस नाही. हे सरकार शेतकऱ्याविषयी फक्त बोलघेवड्या भूमिका घेतं. मागच्या वर्षीचा सुद्धा अतिवृष्टी झाली, अवकाळी झालं, याचा 1 रुपयासुद्धा 2024ला अशी घटना काही ठिकाणी झाली होती. तीसुद्धा सरकारने आत्तापर्यंत दिली. आता तर यावर्षी जवळपास 23,000 हेक्टरवर अशा पद्धतीनं अवकाळीचं संकट कोसळलं असतं याचे साधे पंचनामेसुद्धा सरकार करत नाही. याचाच अर्थ या सरकारला शेतकऱ्याच्या नफा नुकसानीशी कोणतंही देणं घेणं नाही आणि हे सरकार शेतकरी विरोधी आहे. 6 महिन्यापूर्वी राज्यामध्ये सरकार आलं, मात्र अजूनही 5 मंत्री आहेत शिवसेने, 4 मंत्री शिवसेनेचे ज्यांना अजूनही खासगी सचिव मिळालेले नाहीये. दुसऱ्या बाजूला पालकमंत्री पदासाठी शिवसेना सातत्यानं आग्रह करते, मात्र रायगडचं पालकमंत्री पदही दिलं जात नाही. हे त्यांनी बघावं. हे त्यांनी बघितलं पाहिजे की त्या रायगडमध्ये जे निवडून आलेले आहे आमच्यातले गेलेले गद्दार ती संख्या जास्त असतानाही राष्ट्रवादीचा तिथं पालकमंत्रीपदात ठीक आहे त्याला स्टे दिला आहे. पण ओव्हरऑल असं दिसतं की ते राष्ट्रवादीचंच करणार. यांचा करणारच नाही. कोण गोगावले वगैरे जे मानताय बिलकुल करणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. कित्येक लोकांना PS नाही, कित्येक लोकांना बंगले नाही, कित्येक लोकांना नीट कार्यालय नाही, कित्येक लोकांचे अधिकारी त्यांचंच ऐकत नाही. अशा प्रकारची स्थिती मला असं वाटतं हे काही सहज होत नाही. हे सर्व जाणीवपूर्वक ठरवून चालत असलेलं काम आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष पाहायला मिळतोय. महायुतीमधलेच 2 मोठे नेते, महत्वाचे नेते यांचा संघर्ष. आता पुन्हा एकदा ठाण्याचे खासदार नरेश मस्केंनी सांगितले की भाजप निवडणुकीत आमच्यासोबत आला महापालिकेच्या तर ठीक, नाही आला तर आमच्यात देखील तेवढी हिंमत आहे की आम्ही आमच्या स्वतःच्याच बळावरती ही महापालिका जिंकू. आता माझ्या माहितीप्रमाणे गणेश नाईक हे नवी मुंबईचे नेते आहेतच. ऑलरेडी पालघरला पालकमंत्री आहेत. त्यांचं ते काम करतात असं ओव्हरऑल दिसतं. मला डिटेल माहिती नाही. त्याच्यामुळं आता त्यांचे भांडण आहे नाही आहे. त्यांनी ज्याच्या त्याच्या क्षमतेनं काम करावं, ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदारीनं काम करावं, तसं गणेश नाईक साहेब करतात असं ओव्हरऑल दिसतं. आणि दिसत असल्यामुळं काही जण म्हणतात की असं 2 पक्षात आहे. पण मला असं वाटतं गणेश नाईक साहेब एक जुने जाणते नेते आहेत. त्यांना सगळ्या कामाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून जनतेची सेवा ते करत असतील. आता त्याच्यात 2 पक्षाचे मतभेद आहे नाही आहे मला काही माहिती नाही. पण निश्चित एकमेकाच्या अधिकारावर अतिक्रमण इथं होतं हे तर दिसतं. एकनाथ शिंदे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न दिसतो भाजपकडे. आता त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्ही बघा. आता मी काय सांगू त्यांच्याविषयी कसं बोलू. सर, एकीकडे बीडमधले गुन्हे कमी होताना पाहायला मिळत नाहीये. 2 दिवसापूर्वी परळीमध्ये सुद्धा शिवराज दिवटे याला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. टोकडेवाडी शिवारात ही मारहाण करण्यात आली. एकीकडे पालकमंत्री आता तिथे अजित पवार आहेत. मात्र असं सगळं असताना देशमुख हत्या झाली त्यानंतर बरेच गोष्टी आणि बऱ्याच व्हिडिओ आता समोर येताना पाहायला मिळतात. त्यात आता 2 दिवसापूर्वी ही घटना सुद्धा समोर आलेली पाहायला मिळाली. या प्रकरणामध्ये बराच पाठपुरावा केला होता, पण तरी सुद्धा बीडमधल्या याच्या काही कृत्य आहेत, काही कारवाया आहेत त्या कमी होत नाहीयेत. म्हणजे काय कारण असावं नेमकं या गोष्टी आणि प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे? हे पहा, उद्या पालकमंत्री अजितदादा झाले काय, देवेंद्रजी झाले काय, धनंजय मुंडे होते काय, यांनी काही फरक पडणार नाही. फरक तिथल्या यंत्रणेत झाला पाहिजे. तिथल्या खालच्या स्तरावरच्या तिथल्या कॉन्स्टेबलपासून तर वरच्या ठीक आहे SP आता नव्यानं आले बऱ्यापैकी काम करतात मान्य आहे. पण बाकीची जी यंत्रणा आहे एवढी मला असं वाटतं हे झालेली आहे तिथली की त्यांना अशा पद्धतीनं जे लोक अशी गुंडागर्दी करतात याच्यात पोलीसच बऱ्याच ठिकाणी सहभागी आहे. मग सगळ्यात आधी सुरुवात खालच्या पोलीस स्टेशनपासून केली पाहिजे.
आता हा व्हिडिओ समोर आला म्हणून तुम्ही बातम्या करता किंवा तुम्ही दाखवता, पण याच्याशिवाय अनेक घटना दररोज बीडमध्ये अशा होतात. बीडमध्ये म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये होत असतात. फक्त आता तुमच्या इकडे समजा ते आता देशमुखचं पुढं आले, मीडियानं हे केलं म्हणून दिसलं. म्हटलं का तो कोण खोक्या का कोण होता काय खोक्या, त्याचं पुढं आलं. आता हे पुढं आलं. मला असं वाटतं याच्याशिवाय दररोज बीडमध्ये अशा पद्धतीनं दादागिरी चालू आहे, दहशतवाद चालू आहे. त्याला संपवण्यासाठी खालच्या स्तरापर्यंत तिथे काय अजितदादा किंवा धनंजय मुंडे येऊन आणि देवेंद्र फडणवीस पालकमंत्री काय होणार नाही. त्याला खालच्या यंत्रणेत बेसिक दहशत आणि धाक निर्माण करावं लागेल असं मला वाटतं. सर, हाच प्रश्न जोडून आहे. बीडमध्ये आता समाधान मुंडे आहेत, टोळकीकडून दहशत माजवण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. त्यांनी आता एकाला देखील धमकी दिली तरुणाला की तुला घरात बसून मारेल किंवा तुझी ढिंड काढेल. आणि ह्याच समाधान मुंडेंनी शिवराज आहे त्याला ह्या टोळक्यांनी ह्या बेदम मारून केलं. हे तुम्हाला नवीन वाटतं? असं काही फार मोठा प्रकारे घरात घुसून मार बीडमध्ये असं काहीच नाही. साध्या माणसाला फोन येतो तुला घरात घुसूनच मारेलच मानतात ते. आणि ही मस्ती कोणामुळे आली, काय मुळे आली, मला वाटतं ती सगळ्यात आधी दाबण्याची गरज आहे.